काहीतरी जबरदस्त असं टेस्टी आणि चमचमीत खावंसं वाटतंय तर नक्की बनवा ही डिश. मस्त असं धाबा स्टाईल हैदराबादी पनीर आज आपण येथे बनवणार आहोत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेली आहे कढाई, त्यामध्ये घालायचं आहे तेल. त्यामध्ये मी आता घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा, लसूण, अद्रक आणि 3 ते 4 मिरच्या हिरव्या. छान अशा मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. छान असं परतून झालेलं आहे बघा आपल्या इथं. आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत. सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात काढलं की आता त्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर खूप सगळी, पुदिन्याने एकदम अशी छान टेस्ट लागते बघा त्याची. आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असा एकदम हिरवा कलर आलेला आहे त्याला. आता इथे मी पनीर घेतलेले आहे, ज्याचे आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत. लांबट आकाराचे तुकडे करायचे आहे बघा. अशा प्रकारे आपल्या सर्व पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता मी इथे परत एकदा कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये घालायचं आहे तेल. छान असं सर्व बाजूंनी पसरवून द्यायचं आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे पनीर सर्व ठेवले की छान असे मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. छान असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये. दोन्हीही साईडनी छान भाजून घ्यायचे आहेत. मस्त छान असा ब्राऊन कलर आलेला आहे बघा. आपले पनीर हे एकदम व्यवस्थित छान परतलेले आहे दोन्ही साईडनी. आता मी इथे ठेवलेले आहे पुन्हा एकदा कढाई. त्यामध्ये घालायचे आहे काही खडे मसाले, लवंग, मिरं, दालचिनी, तमालपत्र आणि मिरची. आणि आपण जी पेस्ट केलेली होती मिक्सरमध्ये ती घालायची आहे. छान असं तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे बघा. हे छान असं परतलेलं आहे. आता मी इथे घेतलेले आहे दही. त्यामध्ये घालायचे आहे हळद, जिरेपूड, धनपूड, काळी मिरपूड, लाल तिखट. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडर मी इथे वापरलेली आहे बघा. आणि ते कढईमध्ये टाकून द्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि आता हाही मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत परतला की त्यामध्ये घालायचं आहे पनीर, चवीनुसार मीठ आणि मस्त अशी उकळ आणून घ्यायची आहे त्याला. छान अशी उकळ आली की त्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर, कस्तुरी मेथी. एकदम धाबा स्टाईल हैदराबादी पनीर आपल्या इथे तयार झालेला आहे बघा. तुम्ही बघू शकता जबरदस्त असा कलरही आलेला आहे आणि जाम टेस्टी हे दिसत आहे. एकदम परफेक्ट असं आपलं हैदराबादी पनीर येथे रेडी आहे. खायलाही तेवढंच हे टेस्टी लागलेलं आहे बघा आणि एकदम मस्त अशी टेस्ट आहे त्याची. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. व्हिडिओ बघितल्या